चला एकदा फक्त इतकंच आपण रिपीट करणार आहोत. जे काल आपण शिकलेले होते ते सगळंच रिपीट करायला गेलो तर आपल्याला वेळ अपुरा पडेल. इतकं इतकं आपण रिपीट करून घेऊ आणि इतकं रिपीट झालं की आपण आपल्या प्रॅक्टिस कडे जाणार. काल आपलं ठरलं होतं की आज छोटे छोटे सेंटेन्स बनवणं आपण शिकणार आहोत आणि ते सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करून द्यायचे आहेत. तर ते वाक्य बनवायसाठी आपल्याला कुठे लक्ष द्यायचं, आज जे वाक्य बनवून आपण शिकणार आहोत ते वाक्य करते, करतो, करतात, करतोस आणि करता त्या वाक्यातला जो वर्ब असणार आहे तो या शब्दांशी यमक जुळत असेल, राईम होत असेल तर आपल्याला हा नियम लावायचा आहे. जसं खालचं वाक्य आहे कुत्रा भुंकतो. पहिला वाक्य जो आपला कुत्रा भुंकतो याच्यात जी क्रिया होत आहे ती भुंकण्याची होत आहे आणि क्रियेला आपण वर्ब म्हणत असतो. तर वर्ब आहे इथे भुंकणे, ज्याला भुंकतो अशा रूपात वापरलेला आहे. तर भुंकतो हा करतो याच्याशी राईम होत असते म्हणून याला हा नियम लागेल. त्यानंतर दुसरा वाक्य आहे कुत्रे भुंकतात. इथे सुद्धा भुंकतात क्रिया होत आहे भुंकण्याची, त्याला भुंकतात या रूपामध्ये वापरलेला आहे. हा सुद्धा करतातशी राईम होणार आणि करतात या शब्दाची राईम होत आहे, याचा अर्थ याला सुद्धा हा नियम लागेल. नियम काय सांगितलं होतं मी, सब्जेक्ट एक वचन असेल तर वर्बला अनेक वचन करावं लागेल आणि सब्जेक्ट जर अनेक वचन असेल तर वर्बला एक वचन करू. सब्जेक्ट काय आहे, वाक्यामध्ये क्रिया करणारा जो शब्द आहे तो आपला सब्जेक्ट आहे. जसं पहिल्या वाक्यात कुत्रा भुंकतो तर क्रिया होत आहे भुंकण्याची आणि करणारा आहे कुत्रा, तर कुत्रा हा आपलं झालं सब्जेक्ट. ठीक आहे. आता सब्जेक्ट एक वचन असलं की वर्बला अनेक वचन करायचे. तर अनेक वचनाचे नियम काल आपण सांगितलेले होते, त्याला आपण रिपीट करणार नाही. स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये ऑलरेडी टाकलेला आहे. तर कुत्रा भुंकतो याच्यात कुत्रा एक वचन होता, तर एक वचनात बोलणे म्हणजे काय, तर ऍज इट इज बोलणे. कुत्र्यासाठी शब्द आहे डॉग, त्याला ऍज इट इज बोललो म्हणजे एक वचनात बोललो. त्यानंतर वर्बला अनेक वचन करायचे, तर भुंकण्यासाठी शब्द आहे बार्क, BARK, बार्क, त्याला अनेक वचन करणे म्हणजे काय, आपण इथे एस जोडलेला आहे. बार्क या शब्दाला बार्क्स केलेलं आहे म्हणजे अनेक वचन झालं, डॉग बार्क्स. दुसऱ्या वाक्यात काय केलं आहे आपण, कुत्रे भुंकतात. इथे क्रिया करणारा एकापेक्षा जास्त आहे, कुत्रे मीन्स अनेक वचन. तर आपण डॉगला फक्त डॉग न म्हणता डॉग्स असं बोललो. ठीक आहे. DOGS लिहिताना काय केलं आपण, लिहित असताना डॉगला एस लावून लिहिलेलं आहे म्हणजे अनेक वचनात लिहिलो आपण. तर डॉग होऊन गेलो डॉग्स. आता क्रिया करणारा अनेक आहे त्याला अनेक वचनात लिहिलं तर वर्बला नेहमी एक वचनात बोलावं लागेल. क्रिया करणारा अनेक आहे त्याला अनेक वचनात बोललं तर वर्बला एक वचनात बोलायचं आहे. त्यामुळे भुंकण्यासाठी शब्द होता बार्क, BARK, त्याला ऍज इट इज लिहिलं. ठीक आहे. लिहित असताना ऍज इट इज लिहिलं आणि बोलत असताना ऍज इट इज बोललं म्हणजे एक वचनात बोललं. यात कुणाला काही कन्फ्युजन नसेल किंवा असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण आता प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. प्रॅक्टिस सर कडे एक कन्फ्युजन आहे. हा बोला सर. सर अ डॉग बार्क्स आहे, आपण तिथं अ डॉगच का म्हणतो, द म्हणू शकत नाही का? नाही, द म्हणता येणार. आता अ का बरं वापरलेलं आहे आणि द का बरं वापरता येणार नाही याचं उत्तर मिळणार ज्या दिवशी आपण आर्टिकल्स शिकणार त्या दिवशी. काय असते, बरं ठीक आहे, ते ठीक आहे, हा पण एखादी एक गोष्ट वापरला आता सांगा. एक असली तर आपण त्याला वन म्हणण्याऐवजी अ या आर्टिकलचा वापर करतो, अ किंवा ऍन. तर अ कधी वापरायचं, ऍन कधी वापरायचं, हा एक थोडा मोठा टॉपिक आहे. त्याच्यावर जर बोललो आपण 1 तास आपलं जाईल. द का बरं वापरता येणार नाही, द जो आहे द कधी वापरतात, एखादी गोष्ट, त्याचे सुद्धा खूप सारे नियम आहेत. एखादी गोष्ट जगात एकमेव असेल त्याला द वापरतात, जसं सूर्य आहे,
चंद्र आहे. अशा गोष्टींना द वापरतात. मग द कुठे वापरतात पुन्हा? जर समजा एखादी गोष्ट एकमेव नसेल पण अद्वितीय आहे, अशा वेळेस सुद्धा, जसं ताजमहल आहे, अद्वितीय आहे. त्यानंतर धर्मांच्या नावाआधी, धर्म ग्रंथांच्या नावाआधी किंवा एखाद्या प्रॉपर नाउनच्या अगोदर जर ऍडजेक्टिव्ह आलेला असेल तेव्हा. आता प्रॉपर नाउन काय, हाही एक विषय आहे. त्यामुळे आपण आर्टिकल कडे न जाता, आर्टिकल आपण समोर शिकणार आहोत, तेव्हा या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील. कधी वापरायचं, अँड कधी वापरायचं आणि द कधी वापरायचं. सध्या आपण फक्त सब्जेक्ट एक वचन तर वर्ब अनेक वचन या गोष्टीला लक्षात घेऊन वाक्याला बनवू. ठीक आहे. ओके. तर आता Alright. प्रॅक्टिस घ्यायची आहे म्हटल्यावर मला सगळ्यांचे नाव माहित असायला पाहिजे, तर मी प्रॅक्टिस घेऊ शकणार. गणेश सरांचं मला नाव माहित आहे, तर गणेश सरांचं नाव मी लिहून घेतो. गणेश सरांनंतर, गणेश सर कुठून आहात सर तुम्ही? पुणे ना? हा, फ्रॉम पुणे सर. ओके, गणेश सर पुणेवरून. यानंतर अंजली तांबे मॅम दिसत आहेत. शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे. इंट्रोडक्शन घ्यायचंच नाही, इंट्रोडक्शन घेत बसू तर आपल्याला 1 तास त्यातच चालला जाईल. जस्ट मी नाव घेणार, तुम्ही कुठचे ते तुम्हाला सांगायचं आहे. अंजली तांबे मॅम कुठून आहात? अनम्यूट कराल अंजली मॅम? थोडं फास्ट करू आपण, आपल्याला वेळ वाचवायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस घेता येईल. अंजली मॅम आधी अनम्यूट कराल. तुम्ही बोलत आहात बट मला ऐकू येणार नाही. मी तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवतोय बघा. व्हिडिओचे एक ऑप्शन आहे, तुम्ही त्या व्हिडिओच्या ऑप्शनला टच करून राहिले मॅम. व्हिडिओच्या ऑप्शन व्यतिरिक्त तुम्हाला माईकच्या ऑप्शन दिसत असेल, त्या माईकच्या ऑप्शनला जर तुम्ही दाबाल तर तो अनम्यूट होणार आणि मग मी तुम्हाला ऐकू शकणार. माईकचे ऑप्शन दिसत असेल बघा तिथे. चला तुम्ही क्लिअर करून घ्या अंजली मॅम, तिथपर्यंत मी धनश्री मॅम कडे जातो. धनश्री मॅम अनम्यूट करतील? येस सर, मी साताऱ्यातून आहे. सातारा, ओके ठीक आहे. ओके. थोडा आपण वेळेला महत्व द्यायचं आहे, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. आज प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. भावना मॅम, भावना विके मॅम अनम्यूट करतील भावना मॅम? थोडा आपला जो क्लास आहे त्याला आपल्याला. येस सर. हा भावना मॅम कुठून आहात? तळोदी. अच्छा, तळोदी कुठून आहात? हो. तळोदी कुठला मॅम? तळोदी बालापूर. अच्छा, तुम्ही तर आमच्याच एरियामधून आहात. ओके. हो. तळोदी बालापूर. भावना विके मॅम झाले. सुजाता मॅम, सुजाता मॅम कुठून आहात? अनम्यूट कराल फास्ट. उमरगा सर. कोणतं मॅम? उमरगा. डिस्ट्रिक्ट कोणतं येईल? सोलापूर. सोलापूर उमरगा. सोलापूर. सोलापूर उमरगा, ओके मॅम ठीक आहे. चला, सुजाता मॅम झालेले आहेत. रोशन सर, रोशन सर नाशिक unmute नाशिक करा. नाशिक, ओके. त्यानंतर तुषार सर, तुषार कोडापे सर. तुषार कोडापे सर अनम्यूट करतील? हा तुषार सर, तुम्ही हँड रेज केले आहात. ठीक आहे, तुम्हाला आन्सर करायचं आहे. तुम्ही आहात कुठून? Yes, sir. I am from Buldhana. बुलढाणा, ओके सर ठीक. Sir, हा hello. बोला सर. हा बोला ना. हो, मी बुलढाण्यामधून म्हटलं सर.
ओके सर, ठीक आहे. चला, रोशन सर झालेले आहेत. त्यानंतर किरण. किरण अनम्यूट करतील. सर फ्रॉम सांगली. सांगलीवरून, ठीक आहे. किरण सर सांगलीवरून. किरण सर नंतर राज सर. मी तुमचं विसरून गेलो. राज सर कुठून आहेत? कोल्हापूर. कोल्हापूर. ओके. इतक्या दिवसांची गॅप पडली की डोक्यातून निघून जाते. ओके. त्या व्यतिरिक्त नेहा आहे, ती आमच्या घरचीच आहे. हर्षाली निकोडे. पण कुठं करतो? नाही हे नाही. व्हिडिओ नाही. अनम्यूट बोलायचं. करायचं का? हर्षाली निकोडे कुठून आहात? ओके, चला, ठीक आहे. सगळ्यांसाठी क्वेश्चन आहे माझं. आता जे सांगितलेलं आहे ते सगळ्यांना कळलं की काही कन्फ्युजन आहे? नाही. नाही आहे. तर आपण प्रॅक्टिस कडे जाऊ. आणि ज्यांचे कुणाचं नाव घेणं मी विसरलो असेल तर त्यांनी सांगायचं आहे. कारण की ज्यांचे मी नाव घेतले आणि ज्या सिक्वेन्स मध्ये घेतले आहे त्याच सिक्वेन्स मध्ये आपण ओरल घेणार आहोत. असं कोणी उरलं आहे ज्याचं नाव मी घेतलं नसणार? हा, अंजली तांबे मॅम, तुम्ही अनम्यूट केले आहात. सांगाल कुठून आहात तुम्ही? अंजली तांबे मॅम. ठीक आहे, चला, आपण वेळ वाया घालवणार नाही. मी 1 किंवा 2 वेळा तुम्हाला विचारणार. जर समजा तुमच्याकडून रिस्पॉन्स मिळत असेल तर तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येतील. अदरवाईज जे ऍक्टिव्ह लोक आहेत त्या लोकांसाठीच क्लास राहणार आहे. सुरुवात करणार आपण गणेश सरांपासून. राम लिहितो. कसं म्हणाल सर? राम राईट्स. राम राईट्स, एकदम करेक्ट. राम हा एक वचन असल्यामुळे वर्बला आपण अनेक वचन केलो. करेक्ट. मग धनश्री मॅम, मुलगा वाचतो. बॉय रीड्स. कसं म्हटलं मॅम? बॉय रीड्स. बॉय रीड्स, एकदम करेक्ट. बॉय रीड्स झाल्यानंतर धनश्री मॅम झालेले आहेत. भावना मॅम, मुली गातात. थोडं फास्ट. गर्ल सेकंड टॉपिक सुद्धा बघू. हा, भावना मॅम. गर्ल सॉन्ग. हा, गाण्यासाठी शब्द आहे सिंग. आता गर्ल्स सिंग म्हणाल की गर्ल सिंग्स म्हणाल ते सांगा ना मला. सिंग्स. सिंग म्हणणार, ठीक आहे. गर्ल्स सिंग. बघा, तुम्ही जेव्हा मला आन्सर देत आहात तर मला आन्सर देत असताना आपल्याला काय करायचं आहे? जसं गर्ल, मुली गातात, या वाक्यामध्ये मुली हे अनेक वचन आहे. त्यासाठी आपण एस लावत असतो. तर काय करायचंय? मला आन्सर देत असताना गर्ल्स सिंग असं उत्तर द्यायचं, जेणेकरून मला लक्षात आलं पाहिजे तुम्ही अनेक वचन केले की नाही. तर जेव्हा एखाद्याशी बोलत असणार ना, तर बोलत असताना असं नाही करायचं आहे. बोलत असताना आपल्याला असं एस ला स्ट्रेस देऊन नाही बोलायचं गर्ल सिंग. थोडस आपल्याला बोलतानाही ऑड वाटेल आणि ऐकणाऱ्यालाही ऑड वाटेल. तर बोलताना नॉर्मली बोलायचं. फक्त मला उत्तर देत असताना तसं स्ट्रेस देऊन बोलायचं, जेणेकरून मला कळायला हवं की तुम्ही अनेक वचन केलेत की नाही. चला, त्यानंतर सुजाता मॅम, आम्ही नाचतो. सुजाता मॅम, सुजाता मॅम अनम्यूट करतील फास्ट.
हा, आम्ही नाचतो ट्रान्सलेट करायचं ना तुम्हाला. काही अडचण असेल, प्रश्न असतील तर विचारा आणि सॉर्ट आउट करा, कन्फ्युजनला दूर करा. स्टार्टर स्क्रीन असेल म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? मॅम तुमच्या नेटवर्कचा सुद्धा इश्यू आहे, तुम्ही काय बोलले मला काहीच कळालं नाही. एकदा परत. मॅम सॉरी बट मी तुम्हाला ऐकू शकत नाही, तर तुम्ही काय कराल, आजच्या क्लासला फक्त प्रॉपरली अटेंड करा आणि उद्याला जेव्हा तुम्ही याल तर नेटवर्कचे जो तुमचे इश्यू आहे त्याला सॉर्ट आउट करून यायचं. ठीक आहे. तर सुजाता मॅम नंतर टर्न होती. रोशन सर. रोशन सर अनम्यूट करतील. सर आंबिलाचं काय समजत नाही काय म्हणायचं, पण नाचतोला डान्स. हा, नाचतोला डान्स आणि आम्हीसाठी हा. प्रोनाउन आपण शिकलो होतो. हा, कसं होईल मग सर? हे सांगता येत नाही सर आंबिला काय नाही. काय म्हटलं सर? आंबिला काय बोलायचं असं, नाचतोला अच्छा, तर डान्स वगैरे आम्हीला बोलता वी येईल. म्हणणार. आम्हीसाठी शब्द आहे वी आणि नाचण्यासाठी शब्द आहे डान्स. ओके, वी डान्स. वी डान्स करेक्ट. चला, रोशन सर नंतर टर्न आहे तुषार कोडापे सर. तो नाचतो. मी डान्स. हा, तर इथे वर्बला एक वचनात बोलणार की अनेक वचनात सर? अनेक वचनात. अनेक वचनात. तर डान्स न म्हणता ES आहे शेवटी, तर याला प्रोनाउन्स डान्सेस करायचे आहे आपल्याला. हे डान्सेस. अच्छा सर. हा. ओके. किरण सांग. किरण सर. त्या पोहतात. दे स्विम. दे स्विम. वर्बला एक वचनात बोलले की अनेक वचनात सर? एक वचनात. एकदम करेक्ट. करेक्ट सर. किरण सर नंतर टर्न आहे राज सर. राजू प्रयत्न करतो. राज लोकारे सर. सर प्रयत्नांना काय म्हणतात? प्रयत्न करण्यासाठी ट्राय. ट्राय. राजू ट्राइंग. राजू ट्राय. हा. आता सर वर्बला आपण एक वचनात बोलणार की अनेक वचनात? एक वचनात. का बरं एक वचनात? राजू एखादी वस्तू आहे ना, राजू. हा, राजू एक वचन आहे. क्रिया जो करणार आहे आपल्या वाक्यामध्ये, क्रिया होत आहे प्रयत्न करणे आणि त्या क्रियेला करणारा जो आहे तो राजू आहे. राजू हा एक वचन आहे. तर क्रिया करणारा जर एक वचन असेल तर क्रियेला आपण अनेक वचनामध्ये बोलत असतो. तर राजू ट्राईज असं होईल. ठीक आहे. का बरं ट्राईज होत आहे? ट्रायची स्पेलिंग जी आहे TRY आहे आणि काल आपण शिकलेलो होतो वाय जर शेवटी येत असेल आणि त्याला आपल्याला प्लुरल करायचं आहे म्हणजे अनेक वचन करायचं आहे तर आपण IES जोडत असतो. त्यामुळे राजू ट्राईज. ठीक आहे. लास्ट टर्न झाली राज सरांची. राज सर नंतर हर्षाली अवेलेबल आहात?
हा, मी समजतो. कसं ट्रान्सलेट कराल? शब्द जर माहित नसले तर शब्द विचारायचे आहेत आणि ट्रान्सलेट करायचे. मी समजतो. अच्छा, चला आपण स्किप करत जाऊ. नेहा, I understand. ओके. त्यानंतर साकीब, ते समजतात. We understand. We understand. ते समजतात. ते के लिए दे आएगा. दे अंडरस्टँड. We understand. ओके, चलो. त्यानंतर परत गणेश सरांची टर्न आहे. ती समजते. गणेश सर. शी अंडरस्टँड्स. यस लागतो सर. अंडरस्टँड्स. करेक्ट, एकदम शी करेक्ट. अंडरस्टँड्स. अंडरस्टँड. खूप छान. गणेश सरांनंतर अंजली मॅम. अंजली मॅमचे आपण 3-4 वेळा नाव घेतलं, त्यांनी उत्तर दिले नाही, त्यांना स्किप करू आपण. धनश्री मॅम कडे जाऊ. धनश्री मॅम, माणूस बोलतो. ह्युमन स्पीक्स. ह्युमन हा. स्पीक. स्पीक्स तुमचं एकदम करेक्ट आहे, बट माणूस मॅन वापरणार आपण. मॅन. मॅन speaks. स्पीक. ओके, करेक्ट आहे. भावना मॅम, भावना विके मॅम, माणसं बोलतात. Men speak. मेन स्पीक, एकदम करेक्ट मॅम. बरं, या सगळ्यात असं कोणी आहे का ज्याला मी विचारणं विसरलो असणार? कोणी चुकलं आहे असं कोणी होतं? प्रत्येकाची एक वेळ टर्न झाली असेल की असं कोणी आहे ज्याला मी एकही वेळ विचारला नाही? ओके, प्रत्येकाची टर्न झाली. नाम लेंगे तेरा नाम. सुजाता मॅम झाले आता. सॉरी, सुजाता मॅम नाही, भावना मॅम झालेले आहेत. सुजाता मॅम, तुम्हाला आन्सर द्यायचा. लाकूड जळतो. वूड फायर्स. नाही, फायर म्हणजे आग होते. आपल्याला म्हणायचं आहे जळणे, बर्न. कसं होईल मग? सुजाता मॅम, परत एकदा आन्सर करा. जळण्यासाठी शब्द बर्न आहे, फायरचा फक्त आग होते. वूड बर्न. बर्न्स म्हणाल, ठीक आहे. वूड बर्न्स. करेक्ट बोलले होते सुजाता मॅम. चला, रोशन सर, लोखंड वितळतो. सर नाही आयडिया. हा, शब्द तर बिंदास शिकतच आपण. ऑब्विसली लोखंडला- सगळे शब्द आपल्याला पाठ नसतील, ते शब्द आपल्याला विचारणे आणि विचारल्यानंतर काय करणे, जितके शब्द आपल्याला विचारावे लागले त्या शब्दांना एका बुकावर लिहून घेणे आणि त्या बुकावर लिहून घेतल्यानंतर त्यांना पाठ करणे. खूप मी सोपी टास्क तुम्हाला देणार आहे. तितके टास्क जर तुम्ही कराल तर या 7 दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. तर लोखंडासाठी आपण आयर्न म्हणणार, ठीक आहे. आयन आयर्न. आयर्न. वितळतो. आणि वितळण्यासाठी मेल्ट. 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 आयर्न मेल्ट्स. मेल्ट्स, ठीक आहे, करेक्ट. आता सगळ्यांना लक्ष द्यायचं. आयर्नच्या बाबतीत काय होते माहित आहे का? मूवी सगळ्यांनी बघितलेला आयर्न मॅन. तर आपण त्याला आयर्न मॅन न म्हणता काय म्हणत असतो? आयरन मॅन. आयरन असं आपण त्याचे उच्चार काढत असतो. बट
सगळ्यांना लक्षात ठेवणे आहे, ग्रॅमॅटिकली जर करेक्ट बोलायचं असेल तर आयरन न म्हणता आयर्न हा उच्चार तुमचा Iron. निघायला पाहिजे. आयर्न हा ग्रॅमॅटिकली करेक्ट प्रोनाउन्स आहे. आयरन हा ग्रॅमॅटिकली करेक्ट नाही. आयर्न मेल्ट्स असं याचं ट्रान्सलेशन होईल. आणि असे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये रॉंग वेने बोलत आहोत त्याला आपल्याला एकदम ग्रॅमॅटिकली परफेक्ट बोलायचं आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी नोट डाऊन करता येत असेल तर नोट डाऊन करा, नाही जरी करता येत असेल तर लक्षात ठेवायचं. रोशन सर झालेले आहेत, त्यानंतर तुषार कोडापे सर. लोक असतात. People loves. लाफ्स नाही म्हणणार सर. Yeah. Laughs, People laughs. laugh इतकंच म्हणू. बघा लोक असतात तर क्रिया करणारे आहेत लोक, म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत. आणि जो सब्जेक्ट अनेक वचन आहे तो वर्बला एका वचनात बोलायचं आहे, म्हणजे ऍज इट इज बोलायचं आहे. त्यामुळे पीपल लाफ इतकंच येणार. ठीक आहे. Okay. चला, तो हसतो. तुषार सर झालेले होते. तुषार सरांनंतर किरण सर. तो हसतो. किरण सर अनम्यूट करतील. तो हसतो. ही लाप्स. लाफ तुमचं करेक्ट आहे सर. लाफ करेक्ट आहे. पण तो एक आहे आणि मुलगा आहे, तर अशा वेळेस ही म्हणणार आपण. ती हसते असतं तर शी लाफ्स असतं. तो असल्यामुळे ही बोलावं. ठीक आहे. ओके, चलो बढिया. बाकी एक वचन अनेक वचन समजलं ते महत्वाचं. छोट्या छोट्या चुका होणार. फर्स्ट डे आहे आपलं. ऑब्विसली छोट्या छोट्या चुका होणार. या चुकांमधून आपल्याला शिकायचं आहे, त्या चुकांना दुरुस्त करायचं आहे आणि नेक्स्ट क्लासमध्ये मग त्या चुका आपण त्याला काय म्हणू आपण रिपीट होणार नाही याकडे आपण लक्ष देऊ. ठीक आहे. मला नाही वाटत आज आपल्याकडे इतकं वेळ मिळेल की आपण नेक्स्ट चॅप्टर कडे जाऊ शकू. नेक्स्ट चॅप्टर आपण उद्याला शिकणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तो आपलं टॉपिक राहणार आहे उद्याचं. आज आपण या प्रॅक्टिसलाच कंटिन्यू करून घेऊ. किरण सर झालेले. राज सरांची टर्न आहे. राम चालतो. राज सर. राम वॉकिंग. नाही सर, बघा सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही शब्दाला आपण आयएनजी लावणार नाही, कारण की आयएनजी लावणे याचा अर्थ काय, वर्बला चौथ्या फॉर्म मध्ये बोलणे. ठीक आहे. वर्बचे क्रियेचे 4 प्रकार असतात इंग्रजीमध्ये. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म. तर फोर्थ फॉर्म वापरायचे काही नियम आहेत. कुठेही अधेमध्ये आपल्याला वापरता येणार नाही. तर राम वॉकिंग न म्हणता फक्त वॉक इतकंच वापरणार. कुठल्याही शब्दाला जर आपण आयएनजी चे रूप लावत आहोत, ज्याचं लाफ दिलेलं आहे, लाफचं जर लाफिंग केलं तर आपण फोर्थ फॉर्म वापरत आहोत. स्माइलचं स्माइलिंग होऊन गेलं तर फोर्थ फॉर्म होणार. वॉकचं वॉकिंग फोर्थ फॉर्म होणार. टॉकचं टॉकिंग फोर्थ फॉर्म होणार. तर हे आपल्याला वापरायचं नाही. करतो, करते, करतात, करतोस आणि करता यांच्याशी वर्ब राईम होत आहे, तर फक्त एक वचन अनेक वचन हाच नियम लागेल. तर कसं होईल सर परत एकदा. राम वॉक. राम वॉक. बरं सर, आता मला सांगाल राम किती वचन आहे. एक वचन. राम आहे एक वचन. तर वर्ब किती करावं लागेल आपल्याला. अनेक वचन. अनेक वचन करावं लागेल. तर मग सर राम वॉक होईल की राम वॉक्स. वॉक्स. वॉक्स होणार. करेक्ट सर. चलो, राज सर झालेले आहेत. राज सर नंतर नेहा.
तो विचार करतो. He thinks. ही Thinks. थिंग्स. ओके. जबिन मॅम आन्सर करतील. ती धावते. ती धावते. साकीब अनम्यूट करतील फास्ट. ओके चला यांना स्किप करू आपण. मला सांगाल आयफोनच्या नावाने मागून कोण जॉईन झाल्यात? नाव सांगाल आपलं. अनम्यूट करतील आयफोनच्या नावाने जे जॉईन झालेले आहे. रिक्वेस्ट पाठवलाय मी अनम्यूटचं. हा नाव सांगाल तुमचं. सर मी धनश्री. माझं रेंजचा इश्यू होता त्यामुळे मी परत रिजॉईन झाले. ओके 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 ठीक हा, आहे. सर. चल. हा. हो. तर आता टर्न आहे गणेश सरांपासून स्टार्ट करू आपण. गणेश सर ती धावते. कसं होईल? शी रन्स सर. शी रन्स. यस लागणार रनला. एकदम करेक्ट सर. ठीक आहे. छोट्या गोष्टी आहेत. स्पोकन जर आपण बोलत आहोत तर या छोट्या मिस्टेक्स मॅटर करत नाही. बट आपण शिकत असताना ग्रॅमॅटिकली करेक्ट शिकत आहोत. परफेक्ट कसं बोलायचं ग्रॅमॅटिकली त्याकडे आपलं जोर असणार आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो. अंजली मॅमला स्किप करू आपण. धनश्री मॅम आम्ही बसतो. वी सिट. वी सीट एकदम करेक्ट मॅम. धनश्री मॅम नंतर भावना मॅम तिथं. भावना मॅम कलोरी त्या म्हणतात भावना मॅम अनम्यूट करतील. सर म्हणणेला काय म्हणतात? से SAY से म्हणजे मनने. मनने दोन प्रकारचे. हा. आधी तुम्ही उत्तर द्या मग मी सांगतो. दे सेज. हा दे सेज असं तुम्ही म्हटले. आता मला सांगा मॅम त्या म्हणतात तर म्हणणारा एक आहे की एकापेक्षा जास्त आहे? एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त आहे म्हणजे क्रिया करणारा एकापेक्षा जास्त आहे. तर मग क्रियेला एका वचनात बोलायचं की अनेक वचनात? अनेक वचनात. नाही मॅम. क्रिया करणारा जर अनेक असेल एकापेक्षा जास्त आहे. क्रिया करणारा एकापेक्षा जास्त आहे तर क्रियेला नेहमी एक वचनात बोलतात. तर दे सेज चुकीचे होईल. दे से म्हणावं दे लागेल. से. ठीक आहे. ओके. क्लिअर आहे भावना मॅम? हा सर. ओके. बरं भावना मॅम तुम्ही जोडलेत कुठून? मेटा ऍड मधून की काय म्हटलं सर? तुम्ही जे आमच्याशी जुळले ते मेटा ऍड मधून हा. जुळलेले आहेत की तुम्हाला कोणी रिकमेंड केलं होतं? नाही इथूनच. तुम्हाला आधी मी विचारलं होतं. अच्छा अच्छा अच्छा. तर तुम्हाला सांगितलं कोण होतं मॅम आमच्याबद्दल? ती स्वाती कोठेवार. अच्छा अच्छा स्वाती. ठीक आहे ठीक आहे. चला. भावना मॅम झालेले आहेत. सुजाता मॅम मी म्हणतो. आय से. आय से. बघा ज्यांनी कालच्या क्लास केले नसतील त्यांना कन्फ्युजन होईल की आय हा एकवचन असलं तरी वर्बला अनेक वचन का बरं नाही? तर कालच्या क्लासमध्ये मी सांगितलेले होते 6 प्रोनाउन स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये पाठवलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त कालच्या क्लासचे रेकॉर्डिंग सुद्धा आपण ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. तर आय आणि यू हे दोन प्रोनाउन असे आहेत जे एक वचन जरी असले तर त्यांना नियम हे अनेक वचनाचे लागत असतात. त्यामुळे आय जरी एक वचन असलं तरी त्याला अनेक वचन समजायचं आहे. आणि जर सब्जेक्ट अनेक वचन असेल तर वर्बला आपण एक वचनात बोलत असतो. त्यामुळे इथे से आपलं वर्बला अनेक वचन न करता एक वचनात आपण बोललो से.
सुजाता मॅम झालेल्या होत्या. रोशन सर, तो काळजी करतो. रोशन सर. बरं, बाकीच्यांनी आपलं जो माईक आहे त्याला अनम्यूट ठेवायचा आहे. सर ज्याची मला एक turn आहे. क्वेश्चन आहे. हा सर बोला. ICA लिहिलंय ना, ICS होणार ना, SAYS होणार सर. हा, तेच मी आता बोललो बघा. काल आपण गणेश सर एक गोष्ट बघितली होती. कधी आहे? आपलं सॉरी कधी येणार आहे? प्रोनाऊनच्या बाबतीत 6 प्रोनाऊन बघितले होते आपण. आय होतं, वी होतं, ही होतं, शी होतं, यू होतं आणि जीव आता they. ठीक आहे. तर या 6 प्रोनाऊन पैकी फक्त ही आणि शी यालाच एक वचनाचा नियम लागेल. इतर जे 4 उरलेले आपले प्रोनाऊन आहेत त्या 4ही प्रोनाऊनना अनेक वचनाचा नियम लागेल. तर आय ला अनेक वचनाचा नियम लागेल. आय आणि यू हा. हे 2 प्रोनाऊन असे आहेत, हे जरी एक वचन असले तरी यांना रूल जो आहे अनेक वचनाचा लागत असतो. त्यामुळे तुम्ही आय शब्दाला जर कुठेही बघाल आणि करतो, करते, करतात या पॅटर्नशी जुळणारं वाक्य असेल तर आय सोबत वर्ब नेहमी एका वचनातच दिसेल तुम्हाला. ठीक आहे गणेश सर? ओके सर. आयला Okay. यस लागणार नाही म्हणायचं कुठे. आय ला अनेक वचन करायचं नाही. ओके आय आणि सॉरी you. सर. हा. ठीक आहे, आय आणि यूच्या बाबतीत. सुजाता मॅमची टर्न झालेली होती. रोशन सर दिसत नाहीत, रोशन सरांना स्किप करू आपण. रोशन सरच्या ठिकाणी तुषार सर आन्सर करतील. तुषार सर. ही वरीज. चाळीस हो जाते. एकदम छान सर, खूप छान. ही वरीज. सर इथं केअर पण शब्द वापरू शकतो ना? हा, केअर care. पण वापरता येईल. केअर पण वापरता येईल. दोघांचे अर्थ काळजी करणे होते. बघा, क्लासला ना लास्ट पर्यंत सगळ्यांना टिकून राहायचं आहे. आता रोशन सर इंटरेस्ट दाखवले आणि मधातून सोडून गेले. याच्यात काय होते बघा, आता हा एक शब्द आला काळजी करणे, याला वरी पण शब्द आहे आणि केअर पण शब्द आहेत. असे जे काही शब्द असतील की जसं एका शब्दाचे 2 अर्थ निघतात, तर कधी कोणता शब्द वापरायचं हे सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. तर या गोष्टी तुमच्या मिस होऊन जातील. त्यामुळे क्लासला सगळ्यांनी शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे. समजलं म्हणून मधातून स्किप करायचं नाही. बघा सर, आता केअर कुठे वापरणार आणि वरी कुठे वापरणार. काळजी 2 प्रकारची. एक आपण चिंतेमुळे करत असतो, ठीक आहे, टेन्शन आलं त्यामुळे होते. आणि एक काळजी असते जे आपण प्रेमापोटी करत असतो. जसं लहान बाळाची आपण काळजी घेत असतो, तर ते टेन्शन चिंतेमुळे घेत नाही, ते प्रेमापोटी घेतो. राईट. ठीक आहे, तर त्याला आपण केअर म्हणतात. त्याला आपण इथं केअर लागू होईल सर. काय म्हटले सर? इथं केअर लागू होईल ना? इथे केअर लागू आहे, कारण की आपण काळजीपोटी आपलं सॉरी प्रेमापोटी चिंता करतो, काळजी करतो, त्यामुळे इथे केअर येणार. आणि दुसरी काळजी असते चिंतेमुळे आपण करत असतो. जसं समजा एखाद्या लहान मुलाला आपण 500ची नोट दिलो आणि त्याला म्हटलं की बाजारातून हा सामान घेऊन ये. आता रस्त्याने जाता जाता त्याच्या हातून ती 500ची नोट हरवली, तर आता जी काळजी होईल त्याला ही कशामुळे होत आहे? चिंतेमुळे, टेन्शनमुळे होत आहे. अशा वेळेस वरी शब्द वापरायचा. ठीक आहे, प्रेमापोटी काळजी करत आहोत तर केअर आहे. लहान मुलाची जे आपण काळजी घेतो ते आपण केअर करत आहोत. आणि दुसरं उदाहरण मी दिलं की एका मुलाला 100 रुपये दिले, 500 रुपये दिले, बाजाराला पाठवलं, जात असताना त्याच्या हातून ती नोट जी आहे ती हरवली. तर आता जी काळजी होईल ते चिंतेमुळे होत आहे, टेन्शनमुळे होत आहे, तिथे आपल्याला वरी वापरायची. क्लिअर सर? ओके सर. ओके. त्यानंतर पुन्हा एक शब्द मी म्हटलं होतं मनने. मी समोर चालले गेलो आपण तर माझ्या डोक्यातून ते स्किप झालं. मननेसाठी सुद्धा 2 शब्द आहेत.
एक आहे से, दुसरा आहे कॉल. कॉल कधी वापरायचा आहे? एखाद्याला जर एखाद्या नावाने आपण काही म्हणत असणार, जसं एखादी मित्र असतो त्याला आपण मूर्ख म्हणत असतो, हा मित्र माझा मूर्ख आहे. इथे मूर्ख म्हणणे याचा अर्थ काय, त्याला त्या नावाने आपण बोलवतो. ठीक आहे, घरी मला राजू, एखाद्याचं नाव असेल राजेश, प्रेमाने त्याला राजू म्हणतात, तर घरी मला राजू म्हणतात. तर राजू म्हणतात म्हणजे त्या नावाने त्याला बोलवतात. अशा वेळेस आपण कॉल शब्दाचा वापर CALL कॉल, आणि अदरवाईज से. काय म्हणत होते तुषार सर, काय प्रश्न होता तुमचं? 54 भेटले. हा तुषार सर, 54 भेटले. हा? मला लागला माहित नाही आवाज करू नका सर. मला लागला ना बँक. हा चला ठीक आहे. किरण सरांची टर्न, राज सरांची टर्न झाली होती ना. लास्ट कुणाला विचारलं होतं मी? लास्ट प्रश्न मी कुणाला विचारलो होतो? आय थिंक किरण सरांनाच विचारलेलं होतं. नाही सॉरी, राज सरांना विचारलं होतं आपण. साकिब, महेश शिकतो. महेश स्टडीज. हा, शिकणे मीन्स स्टडीनी, लर्न. महेश लर्न्स. ठीक आहे. महेश स्टडी मीन्स अभ्यास करणे, हाँ. और सीखने है तो लर्न. तो महेश लर्न्स. महेश लर्न्स. करेक्ट. गणेश सर, राणी शिकवते. राणी टीचेस. एकदम करेक्ट. त्यानंतर धनश्री मॅम, आम्ही शिकवतो. वी टीच. वी टीच. खूप छान मॅम. त्यानंतर भावना मॅम, बाळ रडतो. बेबी. भावना मॅम अनम्यूट करतील. बाळ रडतो. चला, वेळ आपल्याकडे कमी आहे. सुजाता मॅम कडे जाऊ आपण. सुजाता मॅम, बाळ रडतो. बेबी क्राईज. क्राईज येणार. IES लागेल, कारण की स्पेलिंग CRY आहे आणि अनेक वचन करायचे आहे, तर IES बघितलं होतं आपण काल. सुजाता मॅम झालेले आहेत. रोशन सर, साप सरपटतो. अच्छा, रोशन सर स्किप करायचंय. तुषार सर, साप सरपटतो. अनम्यूट करतील तुषार सर. चला, तुषार सरांना सुद्धा स्किप करू आपण. किरण मॅम कडे जाऊ. सॉरी, किरण सर. किरण सर, सरपटण्याला काय शब्द आहे सर? सरपटण्यासाठी सर क्रीप, CREEP. क्रीपचा अर्थ सरपटणे. स्नेक किप्स. स्नेक क्रीप्स. एकदम छान सर. किरण सर नंतर राज सरांची टर्न आहे. राज सर, बर्फ वितळतो. आईस. वितळतोला काय आहे सर? मेल्ट म्हणजे वितळणे. आईस मेल्ट्स. आईस मेल्ट्स. खूप छान सर. पाणी गोठते.
हा आहे नेहा. पाणी गोटे वॉटर फ्रीजेस. फ्रीजेस, बढ़िया. साकिब, वारा वाहतो. साकिब. वारा को क्या शब्द है? विंड, WIND, विंड. बीन हम्म. वात वातों को वाहने, ब्लो, BLOW. स्विन लॉन्स विंड ब्लोज. ठीक आहे. बघा, WIND याला वाइंड असं सुद्धा उच्चारतात, विंड असं सुद्धा उच्चारतात. बट जर त्याचं प्रोनाउन्सिएशन बदललं की त्याचा अर्थ बदलेल. विंड वाचलो आपण याला तर त्याचा अर्थ वारा होणार, आणि याला जर वाइंड वाचलो तर त्याचा अर्थ गुंडाळणे असं होईल. किंवा वाइल्ड म्हणजे रानटी पण होतो ना, का वाइल्ड होतो? वाइल्ड म्हणजे रानटी. काय म्हटले सर? वाइल्ड म्हणजे गुंडाळणे होतं आणि WILD वाइल्ड म्हणजे रानटी होतं, रानटी. हा, ठीक आहे. तर उच्चार बदलले की अर्थ बदलेल, मला ते सांगायचं होतं. वारा म्हणायचं आहे तर विंड आपल्याला बोलावं लागेल. ओके ओके. तर गणेश सर, तुमची टर्न आहे. तुमची टर्न आहे. ट्रान्सलेट करायच्या आधी पुन्हा एक शब्द सांगतो. वाहने, तर वरती आपण ब्लो शब्द वापरलेला आहे, पण आता आपल्याला फ्लो शब्द वापरावा लागेल, FLOW. त्याचं कारण सांगतो. बघा, प्रत्येक शब्दाला एकदम बारकाईने आपल्याला शिकायचं आहे, जेणेकरून बोलत असताना एकदम परफेक्ट इंग्लिश निघाली पाहिजे. तर वाहनेसाठी ब्लो पण शब्द आणि फ्लो पण शब्द आहे. वापरायचं कधी कोणतं? ब्लो जो शब्द आहे तो वाऱ्यासाठी, जे गॅस फॉर्म आहे, जे डोळ्याने दिसत नाही आपल्याला, अशा गोष्टींसाठी आपण ब्लो शब्द वापरत असतो. हवा आहे, एअर आहे, तो ब्लो होणार. वारा आहे, तो ब्लो होणार. गॅस आहे एखादी, ती ब्लो होणार. पण ज्या गोष्टी डोळ्याने दिसतात, पाणी असेल किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल, ती जर वाहत आहे तर अशा वेळेस आपल्याला फ्लो शब्द वापरायचा आहे, FLOW. चला, करा सर ट्रान्सलेट. वॉटर फ्लोज. एकदम करेक्ट. त्यानंतर मुली खेळतात, धनश्री मॅम. गर्ल्स गर्ल्स प्ले. गर्ल्स प्ले. ठीक आहे. आता बघा, हे जे शब्द मी सांगत असतो, ब्लो, फ्लो झालं, त्यानंतर विंड बद्दल मी सांगितलं, हे शब्द आपल्याला पाठ राहणार नाहीये. त्यामुळे काय करायचं, एक बुक, 2 बुक आपल्याला बनवायचे आहेत. एका बुक मध्ये आपण आपले फक्त पॅटर्न लिहत जाणार आहोत, जसं करतो, करते, करतात सांगितलं. उद्याला आपण करीत नाही, करत नाही शिकणार आहोत. हे जे पॅटर्न आहे याला एका बुक मध्ये लिहायचं, आणि दुसरं बुक कशासाठी ठेवायचं आहे, हे जे असले शब्द आहेत, ब्लो, फ्लो, विंड, वाइंड, अशा शब्दांना तिथे नोट करून ठेवणे आहे, जेणेकरून आपल्याला मग जेव्हाही वेळ मिळते तेव्हा ते शब्द आपल्याला पाठ करता येतील. ठीक आहे. धनश्री मॅम झाले. भावना मॅम आत अवेलेबल, ती पाहते. भावना मॅम क्लास मध्ये आहात? हा, ओके, चला, सांगाल मॅम. ती पाहणे. पाहणे कामध्ये सर? पाहण्यासाठी आपण सी शब्द वापरणार. पाहण्यासाठी 3 शब्द आहेत, बट आपल्याला इथे सी वापरावं लागेल. ही सी. हा, शी करेक्ट आहे तुमचं. आता सी. वर्बला एका वचनात बोलायचं की अनेक वचनात मॅम? वर्बला एका वचनामध्ये. बरं, का बरं एका वचनात? कारण ती एकच आहे ना. ही एक आहे, बरोबर. क्रिया हो. करणारी, क्रिया कोण करत आहे पाहण्याचं? ती. ती. हो.
शी हा शब्द एक वचन असल्यामुळे वर्बला अनेक वचनात बोलायचं आहे. शी सीज. ठीक आहे. क्रिया करणारा जो आहे तो जितक्या वचनामध्ये वाक्यात लिहिलेलं आहे त्याच्या अपोजिट आपल्याला वर्ब बोलायचं आहे. इथे क्रिया करणारा एक असल्यामुळे वर्बला आपण अनेक वचनात अनेक बोलतो. वचन. ठीक आहे मॅम. सीज. हा सर. हो. आता इथे सी का बरं वापरायला लावलं? पाहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे 3 शब्द आहेत, लुक, वॉच आणि सी. तर लुक कधी वापरायचं आहे? जर एखादी गोष्ट आपण लक्षपूर्वक बघत असणार तर आपण लुक करत आहोत. ठीक आहे. कसं होते, आता भावना मॅमची टर्न असल्यामुळे मी मुलींचे एक्झाम्पल घेतो. मुलींच्या बाबतीत काय होत असते, लेडीज ज्या असतात, बाजारात आपण जात आहोत, रस्त्याने आपण जात आहोत आणि जात असताना काय होते, एखाद्याने कुठल्या नवीन पॅटर्नचे ड्रेस घातलं असेल. ठीक आहे. अशा वेळेस आपण काय करतो, आपल्या सोबत जो व्यक्ती असेल, मोस्टली मैत्रीणच असणार, तिला आपण सांगत असतो की ती बघ तिने काय घातलंय. तर आपण काय करत आहोत, आपल्या सोबत जे आहे त्याचं लक्ष नव्हतं त्या गोष्टीकडे, त्याचं लक्ष आपण तिकडे वेधत आहोत. तर आपण काय म्हणणार, लुक ऍट हर. ज्याच्याकडे आपल्याला तिचं लक्ष वेधायचं आहे, तर लुक ऍट हर. सेम गोष्ट तुम्ही अनुभवली असणार शाळेत किंवा एखाद्या मीटिंग मध्ये जेव्हा आपण असतो, अशा वेळेस काय होते, समोरच्या व्यक्तीला जर समजा आपण शाळेत आहोत आणि टीचरला वाटत आहे की मुलांनी माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर सर काय म्हणत असतात, टीचर काय म्हणते, लुक ऍट मी. का बरं लुक ऍट मी शब्द वापरतो? कारण की लक्ष तुमचं वेधून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर लक्षपूर्वक एखादी गोष्ट पाहतो तर लुक. त्यानंतर वॉच एक शब्द आहे. वॉच शब्द कधी वापरायचा आहे? एखादी गोष्ट काही काळापुरती, काही वेळेपुरती, काळापुरती नाही, काही ठराविक वेळेपुरती आपण पाहतो, अशा वेळेस वॉच. जसं मूवी आहे, टीव्हीवर पिक्चर पाहतो, 2.5 तासाची असेल, 2.5 तास, 3 तासाची असेल, 3 तास, जे काही असेल तेवढ्या वेळेपुरतं बघतो आपण, तर तिथे वॉच शब्द वापरतो. सिरियल बघत आहोत, वॉच. गाणं ऐकत आहोत, सेम गाणं पण 5 मिनिटाचं असेल, 5 मिनिट बसून आपल्याला बघावं लागेल. बघत आहोत, ऐकण्याची गोष्ट नाही करत आहोत, मी बघत आहोत. अशा वेळेस सुद्धा वॉच. ठीक आहे. आणि सी कुठे वापरायचं? सी वापरायचं जी गोष्ट आपल्याला बघायची नाही, सहजपणे दिसत आहे, तिथे सी वापरत असतो. जसं समजा आता तुम्ही जे लोक मोबाईल मध्ये क्लास करत असतील किंवा ज्यांना मी दिसत असणार स्क्रीन मध्ये, तर काय होत आहे, तुम्हाला मला बघायचं आहे किंवा स्क्रीन मध्ये जे दिसत आहे त्याला बघायचं आहे. पण ते बघत असताना मी घातलेली टी शर्ट, माझ्या मागे असलेली भिंत, माझ्या हातात असलेली पेन, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. हे तुम्हाला बघायचं नाही, हे दिसत आहे. या गोष्टींना तुम्ही सी करत आहात. ठीक आहे. जी गोष्ट सहजपणे दिसत आपल्याला बघायची नाही, ते सी. चला, भावना मॅम झाल्या. भावना मॅम नंतर टर्न आहे सुजाता मॅमची. सुजाता मॅम ते सांगतात. They speak. नाही, सांगणे टेल, स्पीक म्हणजे बोलणे. They tell. दे टेल, एकदम करेक्ट. रोशन सर, सॉरी रोशन सर नाही आहे, तुषार सर. मुले ओरडतात. मुले ओरडतात. ओरडणे. ओरडण्यासाठी सर शाउट, SHOUT. बॉईज शॉर्ट. बॉईज शाउट. बॉईज शाउट. शॉर्ट यार. Yes. ठीक आहे. ओके. तुषार सर झाले. किरण सर, ती झोपते. शी स्लिप्स. स्लीप्स, एकदम करेक्ट. बेडूक उड्या मारतात. राज सर. हॅलो. हा सर. बेडूकला काय म्हणतात? फ्रॉग, FROG. फ्रॉग म्हणजे बेडूक. फ्रॉग काय? फ्रॉग,
FROG फ्रॉक. हा फ्रॉग वॉकिंग्स. नाही सर, उड्या मारतो. उड्या मारणे जम्प 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 जम्प्स. फ्रॉग जम्प्स. जम्प्स. Okay. ठीक आहे. ओके. दुसरी गोष्ट, आयएनजी फॉर्म आपल्याला सध्या वापरायचं नाही, आपण समोर शिकणार. नेहा, बेडकं उड्या मारतात. फ्रॉग्स जम्प. करेक्ट. साकिब, राहुल सांगतो. राहुल सांगतो को क्या बोलेंगे? टेल. राहुल हा, सांगणे टेल. राहुल टेल्स. राहुल टेल्स. आवाज जो है बहुत कम आ रहा है. मोबाइल का आवाज ही नहीं ज्यादा, कम आवाज आता है मोबाइल में. राहुल टेल्स. राहुल टेल्स कैसे होगा वो? बोलिए ना, राहुल टेल्स. तो चला, प्रत्येकाची टर्न झालेली आहे आणि आपलं वेळ सुद्धा झालेला आहे. तर आजचं क्लास एंड करायच्या आधी काही इन्स्ट्रक्शन्स. उद्याला आपण नवीन शिकणार आहोत. दुसरी गोष्ट, क्लासला सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की शेवटपर्यंत अटेंड करा, जेणेकरून जसं आता शाऊट शब्द राज सरांना माहित नव्हता, तो नवीन शब्द आला, तर तुमचे शब्दसंग्रह वाढेल. शब्दसंग्रह जिथपर्यंत वाढणार नाही तिथपर्यंत बोलत असताना सगळं आलं. रचना माहित आहे, सगळ्या गोष्टी माहित आहे, नियम सगळेच माहित आहेत आपल्याला. बट जर समजा वेळेवर शब्दच माहित नाही तर आपण कधीच इंग्लिश बोलू शकणार. तर शब्दसंग्रह, बाकीच्या गोष्टी जितक्या महत्वाच्या तितकंच महत्वाचं, शब्दसंग्रह आपलं मजबूत असायला पाहिजे. ठीक आहे. शब्दसंग्रह वाढणार प्रॅक्टिस नाही. तर त्यासाठी दुसरी गोष्ट काय होत असते, प्रत्येक शब्दाला आपण डीप मध्ये जाऊन समजत आहोत. जसं सी आलं तर मी सांगितलं, सी, लुक, वॉच 3 शब्द आहेत पाहण्यासाठी, तर कधी कोणतं वापरायचं. विंड आलं तर प्रत्येक शब्दाला डीप मध्ये समजायचं, शेवटपर्यंत राहणे गरजेचं. तिसरी गोष्ट काय, रेकॉर्डिंग होणार. 7 फ्री ट्रायल जे राहणार 7 दिवसाचे, प्रत्येक दिवसाची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. बट ते रेकॉर्डिंग मिळत आहे याचा अर्थ असं नाही की आपण क्लासला बंक करू. क्लासला अटेंड राहणे. रेकॉर्डिंग कशासाठी आहे, इन केस ऑफ इमर्जन्सी. आपण क्लासला अटेंड करू शकत नाही आहोत अशा वेळेस त्याला वापरायचं आहे. अदरवाईज क्लासला अटेंड राहायचं आहे. यासाठी राहायचंय काय, समजा रेकॉर्डिंग सगळी पाहिलो आपण आणि त्यात एखादी आपल्याला काही कन्फ्युजन असेल, ठीक आहे, रेकॉर्डिंग आपण सगळे पाहिलं पण एखादी कन्फ्युजन विचाराल कोणाला आणि तुम्हाला आन्सर कोण देईल. लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला काही अडचण असली, काही कन्फ्युजन असलं की तुम्ही माझ्याशी बोलून त्या कन्फ्युजनला दूर करू शकाल. ऑन रेकॉर्डिंग बघत असताना ही गोष्ट करता येणार नाही. त्यामुळे प्रयत्न करा की प्रत्यक्षात क्लासला अटेंड करून आपल्याला शिकता येईल. रेकॉर्डिंगच्या भरोशावर राहू नका. दुसरी गोष्ट, सांगितल्याप्रमाणे 2 बुक बनवा. एका बुकात आम्ही काय करणार आहोत, एका बुकात फक्त कठीण शब्द, त्या व्यतिरिक्त कठीण शब्दांव्यतिरिक्त काही नियम राहतील ते आपण त्याच्यात लिहिणार. आणि दुसरं बुक जो राहणार आहे त्या दुसऱ्या बुक मध्ये आपण काय करणार आहोत, जसं तुम्हाला सांगितलं आपले जे पॅटर्न आहे, करतो, करते, करतात, उद्याला आपण करीत नाही, करत नाही शिकणार, या पॅटर्न्सला आपण त्या दुसऱ्या बुक मध्ये लिहिणार. ठीक आहे. 2 बुक आपल्याकडे असायला हवे. चला, या इन्स्ट्रक्शन्स सोबत आपण आजच्या क्लासला इथे एंड करू आणि उद्याला परत थोडस 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतात. 9 ला क्लास होईल किंवा कधी 9:10 ला होणार किंवा कधी 9:15 ला होणार. तुमच्या आधी सुद्धा एक ऑनलाईन क्लास राहतो, तर तो क्लास सुटायला कधी 5-10 मिनिट इकडे तिकडे होतात. तर त्या गोष्टीला थोडस आपल्याला कन्सिडर करून चालणे आहे. बट जो वेळ राहील तो मी अर्धा तास आधी तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेज टाकेन. ठीक आहे.
चलो आजचा क्लास करू इथे. सगळ्यांना बाय, गुड नाईट.